नमस्कार, मी पूजा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आज पूजा रेसिपीमध्ये बनवणार आहोत छान अशी कांद्याची चटणी। त्यासाठी आपण घेतलेले आहे छोटे छोटे असे 5 कांदे घेतलेले आहेत। आता कांदे आपण छान घेऊयात कट करून। असे आपण छान कांद्यांना घेतलेला आहे कट करून। कांद्यांना आपण कट करून घेतलेला आहे। ही लसण आणि कोथिंबीर ची पेस्ट मध्ये छान शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेतलेला आहे। मस्त असा ओलसर करून घेतलेला आहे आपण लसण आणि कोथिंबीरच्या पेस्ट मध्ये शेंगदाण्याचा कूट। आता आपण बनवूया कांद्याची चटणी। छान अशी आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर। त्यामध्ये घेतलेलं आहे टाकून तेल। छान असं तेल आपलं गरम झाल्यानंतर घेऊयात टाकून मोहरी झालेली आहे आपली तर आता टाकूयात कांदा तेलामध्ये घेऊयात छान परतून। कांदा आपला तेलामध्ये परतत आहे। कांदा आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत छान असा घेऊयात मस्त तेलामध्ये परतून। सोनेरी रंग येईपर्यंत घ्यायचा मस्त छान कांदा भाजून, म्हणजे कांदा कच्चा राहिल्यावर पोट दुखत नाही काही नाही। त्याच्यामुळे छान कांदा भाजून घ्यायचा तेलामध्ये, म्हणून सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजायचा। असा छान सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपला छान असा भाजलेला आहे। आता आपण घेऊयात त्यामध्ये टाकून लाल चटणी। 1 चमचा आपण टाकलेली आहे लाल चटणी। थोडीशी घेऊयात टाकून हळद। छान घेऊयात परतून। चवीनुसार टाकूयात मीठ। घेऊत आता टाकून शेंगदाण्याचा कूट। छान घेऊयात परतून। आपण आता 2 मिनिट घेऊयात ठेवून झाकण। 2 मिनिटानंतर छान वाफ आल्यानंतर झाकण घेऊयात काढून। झाकण आता आपण घेऊयात काढून। असा आपण झाकण घेतलेला आहे काढून। अशी मस्त आपली झालेली आहे कांद्याची चटणी तयार। अशी झालेली बघा आपली कांद्याची चटणी, एकदम बेस्ट झालेली कांद्याची चटणी। तोंडी लावण्यासाठी तर एकदम उत्तम। अशी आपण पातेल्यामध्ये घेतलेली आहे चटणी काढून। अशी झालेली बघा आपली तयार कांद्याची चटणी। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या रेसिप्या कशा असतात ते। बाय।